आपण पाहत आहोत मनोजदादा चव्हाण साहेबांचा या ठिकाणी आहे. यांचा सत्कार आणि सन्मान आपण आता करणार आहोत. आणि मला यांची एक चांगली गोष्ट हीच आवडते, ज्यावेळेस पहिल्या दिवशी देखील ते इथे उपस्थित होते. जेव्हा आम्ही रात्री जवळपास 2:15ला निघालो, 1:45 पर्यंत कबड्डीच्या स्पर्धेला जवळपास रात्री 1:30 वाजेपर्यंत मनोजदादा चव्हाण साहेबांचा सत्कार, असे आदरणीय व्यक्तिमत्व किंग मेकर यांचा सत्कार आपण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होत्या. कॉमेंट्री बॉक्स स्कोरर हात दाखवा तिकडे. अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृति है. प्रयास एजुकेशन फाउंडेशन द्वारा इस पर मेहमानों का सम्मान. अमित चव्हाण साहब, मनोज जी चव्हाण साहब, आपका स्वागत है. थँक्यू. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर जे आपण मोटर बाईक पाहत आहोत, मोटरसायकल, आणि ते आपल्याला जे उपलब्ध करून दिलेले आपले सौजन्य पुरस्कर्ते आणि क्रीडा क्षेत्रातील एक क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, निश्चितपणे ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे असे आदरणीय सुहास भोईटे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि संस्कृतीचं प्रतीक पुष्पगुच्छ, जी मोटरसायकल आपण पाहतोय, मोटर बाईक, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, हे पारितोषिक आपण देत आहोत. आणि प्रेक्षकांची आज तुफान गर्दी प्रशांत जी आपण पाहत आहोत. न भूतो न भविष्यती अशी पहिल्यांदा कांदिवली पश्चिम, विशेषतः चारकोप सह्याद्री नगरमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलंच वर्ष आहे, पहिल्याच पर्वामध्ये, पहिल्याच वर्षामध्ये या स्पर्धेची पोच पावती काय आहे या प्रेक्षकांच्या उपस्थितीने पाहायला मिळते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ओंकार ने आंसर पर गेंद, अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाएगी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार फोर. ओंकार देसाई जो करे गेंदबाजों की पिटाई. शॉट बहुत अच्छा था, उनके रडार में गेंद थी. स्क्वायर लेग पर खिलाड़ी वहां मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं. वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी 4 ओवर के लिए. चौके के साथ ओंकार देसाई का आगाज. स्कोर 5. पैकर्स एक बहुत अच्छी टीम है, और फिलहाल राज ऑनसेट पर खेलना चाहते थे. डीपी तकरीर जाके यहाँ खतरा हो सकता है, विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया, नहीं तो एक बार फिर वो खतरा बिल्कुल था. लेग बाई का इशारा अंपायर ने किया. श्याम चौधरी 1, ओंकार देसाई बहुत महत्वपूर्ण पारी के अंदर 4 पर. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. प्रयास एजुकेशन फाउंडेशन द्वारा बहुत ही शानदार आयोजन, शानदार खेल भी देखने का मौका. आज संडे का दिन है और पहली बार एक प्रोफेशनल टूर्नामेंट हो रहा है, तो दर्शकों ने भी अच्छा सपोर्ट किया है. कांदिवली बोरोली के जो दर्शक हैं उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. आपके बदौलत ये टूर्नामेंट सफल हो रहा है, सक्सेसफुल हो रहा है. शिपा स्ट्राइकर ताइपेकर के बीच मुकाबला. राज गेंदबाजी कर रहे हैं, सामने श्याम. क्लीन बोल्ड. राज कमाल कर रहे हैं. श्याम की पारी समाप्त और पहले विकेट का पतन. खराब शॉट था बल्लेबाज का, खड़े खड़े आंसर पर खेलना चाह रहे थे. श्याम चौधरी बैक टू द पेवेलियन. पहली सफलता मिली है, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए राज. ये गेंद देखे लेग स्टंप के बाहर चले गए थे. मिडल और ऑफ स्टंप पर गेंद थी. और प्रयास एजुकेशन फाउंडेशन प्रेजेंट देवाभाऊ चषक 2026 खड़े खड़े खेलेंगे तो परेशानी हो सकती है. लैक ऑफ फुटवर्क और लैक ऑफ कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी श्याम चौधरी द्वारा. इंपॉर्टेंट मैच है और ये सेमीफाइनल का मैच है. इतनी मेहनत आपने पूरे दिन में की है. सनलाइट में आप खेले, फ्लड लाइट में आप खेल रहे हैं, लेकिन फ्लड लाइट में क्रिकेट थोड़ा अलग, और ये सेमीफाइनल का मैच है, तो आपको बेहतरीन प्रदर्शन करना होगा. बेहतर से बात नहीं बनेगी, गुड से बात नहीं बनेगी, बेटर से बात नहीं बनेगी, आपको बेस देने की जरूरत है. नए बैटर मैदान के अंदर आए. बिलाल पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया था, गेम चेंजर खिलाड़ी, इनके पास वो काबिलियत है. पहली पारी आप देख रहे हैं ताई पैकर्स. बिलाल के पास वो काबिलियत है, शॉर्ट सिलेक्शन इनका बहुत बढ़िया. ओंकार के साथ चर्चा हो रही है. चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब जब ज्यादा चर्चा हुई ना, तब ज्यादा खर्चा भी हुआ है. ओंकार 4 पर खेल रहे. बिलाल अपना खाता नहीं खोल पाए. नए बल्लेबाज है, मैन इन फॉर्म, ट्रम्प खिलाड़ी है. इनका विकेट के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी. राज विकेट की तलाश में. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर.
फुल टॉस गेंद, सुंदर स्ट्रोक है, गैप पे खेला गया, दायरे के अंदर खिलाड़ी पीछा कर रहे, बहुत तेजी के साथ गेंद, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। नाम है बिलाल, मैदान के अंदर कर रहे कमाल, बिलाल की बल्लेबाजी बेमिसाल। कमाल का स्ट्रोक था, ये शॉट देखे डीप इन द क्रीज जाके गेंद को स्क्वायर लेग और जो फाइन लेग का क्षेत्र है बीच में गेंद को खेला खूब के साथ और गेंद बॉडी रन के बाहर चली गई। 4 रन के लिए चौके के साथ बिलाल का आगाज बहुत ही बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी वो कर रहे हैं। पूरे प्रतियोगिता में इन्होंने प्रभावित किया। विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज बिलाल का, बिलाल 4 ओंकार 4, स्कोर 10, 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है। मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, रोड एंड से गेंदबाजी कर रहे राज। प्रयास एजुकेशन फाउंडेशन का बेहतरीन आयोजन देवाभाऊ चषक 2026, राज की गेंदबाजी और 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है। दर्शक काफी संख्या में मौजूद है। इस चौके के साथ बिलाल का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। ओंकार देसाई और बिलाल के बीच अभी भी चर्चा है। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, जो स्क्वायर लेग का खिलाड़ी दायरे के अंदर था वो बाउंड्री लाइन की तरफ चला गया। राज तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर एंड पर बिलाल, फ्लैंक टिप पे गली पॉइंट कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। ऑफ टर्म के बाद पॉइंट पर खिलाड़ी लपक लिया कैच, राज का दूसरा विकेट। बिलाल बैक टू द पेबल इन, शानदार गेंदबाजी। 70 पर एक्शन रिप्ले आप देख सकते हैं जिस तरह से गेंदबाजी हो रही है। ये बहुत अच्छी लाइन थी, लेन बहुत बढ़िया थी, टपक आने के बाद उछाल मिला। बिलाल 70 पर देखिए किस तरह से विकेट गिर गया था। बैकफुट चले गए, शॉट के लिए जगह बना रहे थे, रूम बनाने की कोशिश। गेंद सीधी पॉइंट की तरफ चलेगी, पॉइंट पर कोई गलती नहीं है। बहुत अच्छा कैच, सेलिब्रेशन करने का मौका। ये घोषणा है जिनके ऊपर निगाह रहेगी आज, बहुत इंपॉर्टेंट रोल दिया गया, शिप स्ट्राइकर के लिए खेल रहे हैं। सेमीफाइनल का मुकाबला। स्कोर की बात कर तो रन संख्या 3 ऑन द बोर्ड, 10 रन स्कोर बोर्ड पर है, लेकिन सफल ओवर है, बेहतरीन गेंदबाजी। 10 रन 2 विकेट के नुकसान पर ताई पैकर्स पालघर। प्रशांत घरत हा असा खेळाडू आहे जो अंडरआर्म क्रिकेटमधनं मोठा झाला. सुमित ढेकळेला आपण पाहिलं ओव्हरआर्म अर्थात अंडरआर्म ओपन क्रिकेटमधनं तो मोठा झाला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं. तसा प्रकार अनाळ्याचा खेळाडू प्रशांत घरत. आणि मला आठवतं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एका बाजूला कृष्णाचे फोटोग्राफ घेतले जात होते आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. हे दृश्य देखील अगदी बघण्यासारखं होतं आणि दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी होती. प्रशांत घरतनं या मोसमामध्ये चांगली कामगिरी केली. तो दुसऱ्या बाजूला ओंकार देसाई 4 वरती खेळतोय. फकीरा गेंदबाजी करने के लिए तैयार है और फकीरा का प्रदर्शन भी बहुत बढ़िया रहा है. शिपा स्ट्राइकर बनाम टाई पैकर सेपालकर के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. दर्शक काफी संख्या में मौजूद है. प्रयास एजुकेशन फाउंडेशन प्रेजेंट देवाभाऊ चषक 2026 ये पहला संस्करण और ये टूर्नामेंट पहला संस्करण निखिल भाई बहुत सफल हो रहा है. मजा आ रहा है और आउट ऑफ द बॉक्स जाके आपने सोचा है, सबसे बड़ी बात. इसके ऊपर हम चर्चा करेंगे. राजू हमारे साथ जुड़ रहे हैं. येस थँक्यू. या ठिकाणी आपल्यामध्ये असा एक व्यक्ती आहे ज्याने गेले 3 दिवस आपल्याला लाभलेले सह्याद्रीचे एक नवीन व्हिडिओग्राफर संस्कार चव्हाण, क्षत्रिय व्हिडिओग्राफी यांच्या सुंदर अशा व्हिडिओग्राफीमधून जे त्यांची कला सादर करत आहेत. या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे आणि जेल सुटलेला आहे. क्षण टिपतोच असे की काळही थपकून पाहावा, क्षण टिपतोच असे की काळही थपकून पाहावा, तुझ्या कॅमेऱ्याचा आविष्कार मनाला नेहमीच भावा. एकदा निश्चितपणे या खेळाडूसाठी आणि आपल्या नवीन व्हिडिओग्राफरसाठी जोरदार टाळ्या होत्या. संस्कार चव्हाण ज्याने गेले 3 दिवस आपल्याला योगदान दिलेलं आहे क्षत्रिय व्हिडिओग्राफी. संस्कार तुझे धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सर खूप छान मॅच सुरू आहे. ज्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती कारण सेमीफायनल एक फक्त पाऊल दूर आहे. यानंतर डायरेक्ट तुम्हाला फायनल खेळायचे. काल आपण पाहिलं मौलिक विशाखा सिल्क 11 फायनलमध्ये पोहोचलेला आहे. राजू फोटो काढण्याकरता कॅमेऱ्यामध्ये असायला पाहिजे लेन्स आणि इथे जर हा सामना जिंकायचा असेल तर मैदानामध्ये तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे एक चांगला सेन्स. अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फिलहाल स्कोर 14, 2 विकेट के नुकसान पर. ऑफ टर्म के बाहर कट करना चाहते थे, इस बार टाइमिंग तो इतना अच्छा नहीं है लेकिन गेंद सेटमैन बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. ओंकार देसाई पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, अपर कट करने की कोशिश, जोर से बल्ला घुमाया था, बल्ले का मोटा सिरा, गेंद थर्डमैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. स्कोर 18, 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर. शिपा स्ट्राइकर के प्रभु का गेंदबाज फकीरा गेंदबाजी कर रहे हैं. पहली 2 गेंदों की अगर बात करें तो बिहाइंड द विकेट रन आए हैं. 2 चौके ओंकार देसाई के. ओ सुंदर चेंडू.
खाली राहिलेला ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण दुपारी पण पाहिलं प्रशांतजी ज्या प्रकारे या ठिकाणी फकीराने गोलंदाजी केली तर टायमिंगला येऊन योग्य वेळेस आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करणारा गोलंदाज. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी है। पहले 2 गेंदों पर चौके जो है ना, उसमें आपने देखा कि उनकी कोई गलती नहीं है, बहुत अच्छी गेंदबाजी उन्होंने की है। और जब बल्ले का बाहरी किनारा लगता है और चौका जाता है तो मेरे हिसाब से गेंदबाज खुश हो जाएंगे। जब बाहरी किनारा लगा, हवा में गेंद चली गई, बाकी के साथ ओंकार देसाई को मिला, फाइन लेग पर कैच छूटा और एक गेंद तो गैप में चली गई थी थर्ड मैन बाउंड्री रन के बाहर। स्कोर 18, 2 विकेट के नुकसान पर ताई पैकर पालगस ओंकार देसाई की तरह 12 पर 5 गेंदों का सामना किया। स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है, थोड़ा इंतजार कर रहे। ओंकार के ऊपर सबकी निगाहें। फकीरा 2 बार रुके, अब मजा आएगा। पहली बार फकीरा रुके थे, अब ओंकार देसाई रुक गए। येस. ये ओंकार देसाई है, Mind. चेहरे पर मुस्कुराहट है। पीएसपीएल आपने देखा था, क्या जश्न मनाया था इस खिलाड़ी ने, मजा आएगा। अब तीसरी बार आए हैं अपने बॉलिंग मार पर फकीरा, अब क्या रिएक्शन होगी? एक्शन रिएक्शन, ये अच्छी गेंद है। मजा आ रहा है दर्शकों को। राजू, इससे मजा आता है। अब चौका तो नहीं है, छक्का नहीं है, लेकिन ये क्रिकेट में जो जुनून और जश्न आप देख रहे हैं कमाल का है। क्या एक बार फिर माहौल बन गया है सेमीफायनल में। नक्कीच आपण म्हणालात ऍक्शन रिॲक्शन आणि ॲग्रेशन या तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे, फकीरा समोर आहेत ओमकार आणि जर पाहिलं तर पहिल्या 2 मॅचमध्ये ज्या प्रकारे बिलाल खेळलेला आहे अजूनही जर एक चांगल्या प्रकारचं योगदान ओमकारला या ठिकाणी द्यावं लागेल. फकीरा सज्ज होत्या षटकातील पुढचा बॉल. आता मात्र समोरच्या दिशेला खेळलेला फटका डीपवरनं खेळाडू येत आहेत. आकाश दातकर मात्र त्या ठिकाणी थोडासा बॉल फिरलेला आहे. स्वतः प्रणय कोळी त्या ठिकाणी आहेत. याच बंदरपाखाडी गावातील असा एक खेळाडू आणि 2 मित्र. बंदरपाखाडी गाव एक ग्रामीण एक गाव एक संघ खेळणारे. एका बाजूला रोहित नार्वेकर चतुर आहे, दुसऱ्या बाजूला प्रणय कोळी आणि समोर देखील बंदरपाखाडीचं पूर्ण गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आज प्रेक्षकांची प्रशांतजी खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. न भूतो न भविष्यती असं आपण पहिलं पर्व देवाभाऊ चषकाचं पाहतोय सह्याद्री नगरच्या या क्रीडा नगरीमध्ये. ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं, लेग स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास बिल्कुल किया गया था और फकीरा ने फॉलो अच्छा किया। एक्शन रिप्ले 70 पर आप देखिए, रूम बना के खेलने की कोशिश। पहले ऑफ स्टंप के बाहर है, उसके बाद में लेग स्टंप के बाहर चले गए, तो ये टेलीग्राम मिल गया था क्योंकि बॉल रिलीज करने से पहले बल्लेबाज जो है ना ऑफ स्टंप के बाहर आए थे। राजू चर्चा होगी, 2 ओव्हर का खेल है, 19 2 विकेट के नुकसान पर ताई पॅकेज पालघर। आणि आत्ताच तुम्ही म्हणालात की पहिलंच पूर्व प्रयास एज्युकेशन फाउंडेशनचं देवाभाऊ चषक 2026 कमालीचं यशस्वी झाले। म्हणजे त्यांचं क्षेत्र एक शैक्षणिक आहे, तिथे तुम्हाला या ठिकाणी नवीन माणसं घडवायचं काम, त्यांना या ठिकाणी सपोर्ट करायचं काम तुम्ही सपोज सिस्टम आहे। तर अशा वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये येत असताना व्यावसायिक स्पर्धा कांदिवली घेण्याचा मान जर कोणाला मिळाला असेल ना, तर तो प्रयास एज्युकेशन फाउंडेशनच्या सर्व टीमला मिळालेला आहे। नक्कीच सर्वांना विनंती राहील एकदा जोरदार टाळ्या होत्या आमच्या प्रयास एज्युकेशन फाउंडेशन साठी ज्या प्रकारचं योगदान आपण पाहत आहोत। आणि मगाशी म्हटलं मी ज्यावेळेस प्रथमेश पवार नाना आले, कारण पॉझिटिव्ह लीप साठी ज्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची कॉर्पोरेट लेदर क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस देखील रिलायन्स या कंपनीकडून ते खेळले होते कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये। तर किरणजी देसाई यांचं निश्चितपणे ते देखील योगदान आहे। सर्वच कित्येक खेळाडू जे लेदर क्रिकेटर आहेत प्रयास एज्युकेशनसाठी आपले योगदान देणारे। ओव्हर टू यू। राज गेंदबाजी कर रहे, गेंद को आंसर पर खेल दिया बॉडी की तरफ, खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका, क्या दूसरे के लिए वापस आएंगे? थोड़ा सा फंबल हुए थे खिलाड़ी गन पर, लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा। तीसरा ओवर प्रगति पर, स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर। शिपा शेखर इस मुकाबले में अभी भी कंट्रोल में है। अरे गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है, अरे गले मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है और ये टेनिस क्रिकेट का खेल पूरी दुनिया में छाने लगा है। क्या यहाँ क्रिकेट का, देखिए यहाँ ये क्रिकेट के दीवाने आए हैं टूर्नामेंट देखने के लिए। पकाते उछाल था, ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, गेंद को खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री रन के बाद 4 रन। प्रशांत गरज के बल्ले से पारी का पहला चौका। रिप्ले आप जरूर देखेंगे, जिस तरह से ये गेंद टपकाती उछाल जरूर मिला था, बल्लेबाज ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और ज्यादा बैकफुट पर जाके डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग पर। ये इनका पसंदीदा स्ट्रोक है। बॉलिंग स्वीप भी बहुत अच्छा करते हैं प्रशांत गरज। और ओंकार देसाई 14 पर खेल रहे, प्रशांत गरज 4। तीसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 24 पर 2। राज के 2 गेंदों की कहानी,
5 रन अभी तक खर्च किए हैं। शिपा साइकर ताइपेकस पालघर, 2 तगड़ी टीमें। बिल्डिंग फ्लैग स्ट्रिप, एक गली पर खिलाड़ी पॉइंट है, उसके साथ डीप स्टैक कवर, एक लॉन्ग पर खिलाड़ी। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज प्रशांत घरत के लिए। ओ क्या बात है, अतिशय जबरदस्त फटका, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये। नादखोळा बॅटिंग करत असताना मैदानावरती प्रशांत घरत सरळ बॅटनं अप्रतिम फटका सजवला, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू अगदी रस्त्यावरती गेला। वा 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 प्रशांत, काय फटका सजवलाय, या फटक्यानं निश्चितच समोरच्या संघावरती आघात झालाय, गोलंदाजाच्या आत्मविश्वासावरती केलेला प्रहार होता तो सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे। नक्कीच आतापर्यंत थोडासा शांत वाटणारा प्रशांत आता ज्या प्रकारे लयमध्ये येतोय त्याला सूर गवसलेला आहे। आणि महत्वाच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या प्रमुख खेळाडूला सूर गवसतो, आपण अजूनही विसरू शकत नाही ज्या प्रकारे याने बॅटिंग केली होती सुप्रीमो चषकामध्ये 2 वर्षापूर्वी। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू, आता मात्र रिवर्स इम्प्रोव्हायझेशन, चांगलं टायमिंग आणि चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार इम्प्रोव्हायझेशन चौकार। काय बॅटिंग करतोय, हा फटका पहा, प्रशांत घरत पहिल्यांदा सरळ बॅटने खेळला, त्यानंतर रिव्हर्स स्विचचा फटका, फलंदाजाने केला जुगाड, धावसंख्येमध्ये झाली 4 धावांची वाढ। अप्रतिम क्रिकेट मैदानावरती प्रशांत घरत फॉर्म मध्ये येणं प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकते। 34 ला 2, षटक क्रमांक 3, तुफान गर्दी प्रेक्षकांनी केले। प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा उत्सव, पहिलं पर्व, हा पहिल्या पर्वाचा आम्हा सर्वांना आहे गर्व आणि त्यातच आहे सर्व। अतिशय दर्जेदार आयोजन। किरण देसाई, त्यानंतर निखिल चव्हाण, अमित चव्हाण, मनोज चव्हाण स्पर्धेचे उद्घाटक, सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहे। राज पुन्हा एकदा सज्ज असेल। आई फटका पहा, सुरेख सजवलाय। तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात। प्रशांत शांत बसणारा माणूस आहे, आता मैदानावरती तो धुरळा करतोय। काय बॅटिंग केले, काय फटका सजवलाय, अप्रतिम बॅटिंग। प्रशांत घरचं इंजिन गरम झालंय। सेमीफायनलचा सामना, वाह वाह वाह, काय क्रिकेट, वाह उस्ताद। आता सेल्फी घेण्याकरता इथे प्रेक्षक आलेले, हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे। प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026, टाळ्यांचा चिट्ट्यांचा गजर सुरू झालाय। पहिली इनिंग आपण पाहतोय, दुसरी इनिंग नाही, पहिली इनिंग आहे। प्रशांत घरचा हेलिकॉप्टर, वाह 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 प्रशांत, वाह उस्ताद, काय बॅटिंग केले। सर्व फटके पहिल्यांदा लॉप केलं होतं, त्यानंतर रिव्हर्सिव्हचा फटका, आता इथे आपण बघितलं तर हेलिकॉप्टर खेळलेलं आहे। त्याच्या भात्यामध्ये सर्व फटके ते दाखवून देतोय। चौकार षटकारांचा पाडा तो बोलतोय। इस बार अच्छी गेंद इस कवर की तरफ, अप कवर ड्राइव है, क्या बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज प्रशांत घरत। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, तीसरा ओवर प्रगति पर है। 40 रन 2 विकेट के नुकसान पर, 41 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओव्हर का खेळ समाप्त। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 ला 2 स्थिती आहे। आपण पाहताय देवाभाऊ चषक 2026। राजू मी तुमच्यापर्यंत येतोय। राजच्या षटकात आता 2 षटक 31 धावा 2 गडी बाद, हे षटक मागणं ठरलंय। प्रशांतचा क्लास, अप्रतिम बॅटिंग त्याने केले, जसे फटके अगदी बघण्यासारखे होते ते देखील आपण पाहूया। कृष्णा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, चर्चा करण्याकरता प्रवृत्त केल्या प्रशांत घरतनं, आणि ते फटके कसे होते ते देखील आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत। प्रशांतचा पहिला चेंडू जो खेळला गेला त्यानं लॉंग लेगच्या दिशेने आकुट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती तो तुटून पडला। त्यानंतर ओव्हर पिच चेंडूवरती पुन्हा एकदा आकाशाचा चेंडू गेला, ढगात गेला चेंडू, तो परत आला नाहीये, तो चेंडू रस्त्यावरती गेला। त्यानंतर रिव्हर्सचा फटका आपलातून बॅटिंग करत असताना पॉइंटच्या डोक्यावर खेळला गेला। त्यानंतर आपण पाहू शकता काय बॅटिंग केले, काय बॅटिंग, हा फटका पहा, शॉट ऑफ द नाईट, हेलिकॉप्टर खेळला, चेंडू गेला पुन्हा एकदा ढगात, बॅट्समन आला रंगात। आणि प्रशांत बाबा तुझी चर्चा असेल या क्रिकेटच्या जगात। राजू काय सांगाल, आतापर्यंत 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय। तर एवढंच म्हणेन की ज्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे फलंदाजाने, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम सुंदर। आणि काही ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे गिअर चेंज करावा लागतो। मी म्हटलं होतं की पहिल्या 2 मॅच मध्ये, जसं काल नागेश वाडेकर पहिल्या 2 सामन्यामध्ये 1-2 धावा काढून परतला, मात्र त्यानंतर आपण तो व्हिडिओ देखील व्हायरल पाहिला होता, झेल घेतलेला, मात्र त्यानंतर त्या पुढच्या सामन्यामध्ये निर्णायक बॅटिंग। आता देखील प्रशांतच्या बाबतीत आपण तेच पाहिलं, पहिल्या 2 मॅच मध्ये थोडासा ऑफ कलर पाहायला मिळाला, मात्र ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस संघासाठी आधारस्तंभ संकटमोचक म्हणून उभा राहिलेला आहे। जसं आपण नेहमीच म्हणतो, युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट। द बॅट्समन रिअली शोईंग द क्लास, हाऊ इम्पॉर्टंट अँड क्लासी प्लेअर ही इज।
प्रशांत गरत इज ऑन फायर. एक्सीलेंट बैटिंग में प्रशांत गरत इज प्लेइंग 121 स्कोर 41 पर 2. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. असद को गेंदबाजी करने का मौका मिला है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. प्रयास एजुकेशन फाउंडेशन प्रेजेंट देवा बहु चषक 2026 का लुत्फ उठा रहे हैं. 70 पर दर्शक बढ़ रहे हैं. बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला. यह हमारा पहला प्रयास है लेकिन सक्सेसफुल है. 41 पर 2. ऑफ टॉप के बाहर कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं. उनके पास कोई मौका नहीं. 1 2 3 4 1 2 का 4 गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. प्रशांत 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 रेलिंग वरती भार देऊ नका, तो आता सहन होत नाहीये. रेलिंगला तो भार सहन होत नाहीये. मला माहिती आहे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ बघायचा आहे, परंतु प्रशांत नावाचे वादळ घोंगावतंय मैदानावरती. वहा फटका ऍक्शन रिप्ले 70 वरती थोडासा शपल झाला. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, कबरच्या डोक्याने खेळला. एस्ट्राकवरचा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याने चेंडू 1 2 का 4 करत रामनगन चित्रपटाचं गाणं गात सीमारेषा पार गेलाय. ब्युटिफुल बॅटिंग बाय प्रशांत गरज इज प्लेइंग 125. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू, हा चांगला चेंडू होता. ये बहुत अच्छी लाइन थी असद द्वारा. पहली गेंद पर चौका, वो भी गेंद खराब नहीं थी, लेकिन प्रशांत गरज जब फॉर्म में आते हैं तो मैदान के चारों ओर तूफानी बल्लेबाजी करते हैं. ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज असद द्वारा. तेरी मेरी चदर है, कॉन्टेस्ट है, गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग और मैदान के अंदर चढ़ा क्रिकेट का रंग. क्रिकेट का उत्सव देवा बहु चषक 2026 पहला संस्करण, पहला सीजन. और अब जब स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए प्रशांत गरत. अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. ऑफ टर्म के बाद फुल लेन वाइड यॉर्कर. लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. ओवर 14 प्रगति पर स्कोर पाया 46 रन 2 विकेट के नुकसान पर. ताई पैकर्स पालघर की टीम बल्लेबाजी कर रहे हैं और शिपा स्ट्राइकर के लिए स्टार्ट अच्छा था. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है जिस तरह से पहले ओवर की कहानी अगर देखें, लेकिन उसके बाद में कहानी में पलटवार. ताई पैकर की तरफ से पलटवार. असद के ऊपर सबकी निगाह. स्टार्ट इनका भी खराब था, लेकिन उसके बाद में ये पहला पेड़ इन्होंने लगाया. ये पहला पेड़ मतलब पहली बिंदी है, उसके बाद में सिंगल. अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. दर्शक काफी संख्या में मौजूद है. 46 पर 2. पकाने के बाद उछाल मिला, बहुत अच्छी गेंदबाजी. बाउंसर डाला गया. अब फिलहाल टीवी अंपायर की तरफ जाना पसंद किया. फ्रंट फुट देखा जाएगा, फ्रंट फुट देखा जाएगा और भावेश जी हमारे साथ जुड़ेंगे. टीवी अंपायर, डायरेक्टर टू टीवी अंपायर. कीपर रोलिंग, कीपर रोलिंग, कीपर रोलिंग की आवाज आएगी. कुछ देर के लिए खेल रुका हुआ. व्यासपीठावरती आदरणीय मनोज चव्हाण साहेब किंग मेकर, अमित चव्हाण साहेब जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर या अत्यंत महत्वाच्या देवाभाऊ चषकाचे शिल्पकार उद्गाते प्रयास एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष किरण देसाई साहेब आणि त्याचबरोबर निखिल चव्हाण साहेब विकी. अत्यंत दर्जेदार आयोजन. पूर्ण टीम प्रयासची आपल्याला या ठिकाणी मेहनत करत असताना पाहिले गेले 3 दिवस और जो आपने मेहनत की है ना वो मेहनत रंग लगी है. राजू जी हमारे साथ जुड़ेंगे. नक्कीच अतुलजी भोईटे साहेबांचं देखील योगदान आपण पाहतोय. व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांनी SPL CPL साठी आणि आता देवाभाऊ चषकसाठी आपले योगदान दिले. प्रयासचे सर्व जर आपण टीम पाहिली तर किरणजी देसाई, निखिलजी चव्हाण, अतुलजी भोईटे, अजिंक्य धुमा, चिरंजीवी फाळके, अभिजित चव्हाण, निरंजन चव्हाण, सूरज भोईटे, त्यानंतर प्रणव जगताप, चिंतन फाळके, अक्षय आरोटे, गणेश मोरे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. गौराज खिलारी, ऋतिक भोसले, शुभम या ठिकाणी भोईटे, त्याचप्रमाणे अमोलजी तावरे या ठिकाणी प्रज्ञेश पवार, सागर पुजारी, प्रथमेश निकम, अजिंक्य पाटील, निलेशजी भिलारे, अमेय कदम, जयेश शिंदे, अभिषेक डिसले, प्रकाश म्हात्रे, ऋषिकेश चव्हाण, रणजित कांबळे, रवींद्र वरपे, संकेत यादव, सुशील आगुंडे, अभिषेक साळवी, प्रशांत पिसाळ, दिग्विजय जाधव. पुढचा बॉल आता मात्र खूप सुंदर गोल नाही, बॉल थांबवायचा होता असदला. बघा या अगोदर ज्या प्रकारचे 2 बॉल डॉट केल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये आणलं होतं, बॅकफुटला पाठवलं होतं, मात्र त्यानंतर त्या चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये बॉल थांबू शकले नाही आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रशांत गरज ज्या फॉर्ममध्ये आहेत. दिग्विजय जाधव यांचे धन्यवाद. त्यानंतर वृषभ पिंगळे, कल्पेश कदम, प्रणय चव्हाण हे सर्व आमचे जे टीम आहे प्रयासची यांचं देखील जे योगदान आपण पाहतो. कारण 19 दिवसात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निखिल चव्हाण आणि निश्चित त्यांच्या सर्व टीमने आदरणीय किरणजी देसाई, अतुलजी भोईटे यांचं जे योगदान आणि त्यानंतर
आज पाहता पाहता सेमीफायनल 2 दिवस संपन्न झाले. ऑल इंडिया ओपन अप ISPL एफिलिएटेड टुर्नामेंट आपण पाहत आहोत प्रशांत जी. जी हाँ, देवाभू चषक 2026 सीजन 1 affiliated by ISPL. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. गरम गरम तापलेला तवा आणि ब्रॅशनच्या बॅटिंगची हवा चटके देऊन जाते भावा. आल्या 6 धावा. लिहून ठेवा या 6 धावा. आणि या प्रशांतची बॅट तळपते. फुलटा चेंडू भावा काय सोडणार आहे. प्रशांतचं इंजिन गरम आहे. गाडी 5व्या गेअर वरती आहे आणि ताई पॅकरची गाडी रम पम पम जाते. अप्रतिम बॅटिंग. नक्कीच पहिल्या 2 मॅच मध्ये ज्या प्रकारे तो कमबॅक करू शकला नव्हता, मात्र त्याने दाखवून दिलंय की आपला क्लास वेगळा आहे. विझलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडीन मी, माझी झोपडी जाळणे जाचे झाले तर काही ककावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंतने, येथील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, आणि अडथळ्यांना भिवून अडखळणे पावला असं पसंत नाही. दाखवून दिले की यस मॅच मध्ये उभा राहिलो तर काय करू शकतो. प्रशांतजी आपण पाहिलं तर या अगोदरचा बॉल ज्या ठिकाणी बॉल जो असतने थांबवला असता तर कदाचित तो बॉल डॉट निघाला असता, स्ट्राईक चेंज झाली नसती आणि तो षटकार देखील आला नसता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण आता केवल आप एक पायदान दूर है फाइनल खेलने से, तो ये बहुत सारी चीजें जो आपको गौर करना है. जी हाँ, 4 ओवर का खेल समाप्त. 53 विकेट के नुकसान पर ताई पकड़ पालघर बहुत अच्छी बल्लेबाजी. ओंकार देसाई की 15 पर खेल रहे. प्रशांत घर 32 पर पहुंच चुके. 10 गेंदों का सामना किया और असद 1 ओवर 12 रन. कोई सफलता नहीं है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. मजा आएगा दर्शकों को. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है. मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है. देवाभाऊ चषक 2026 बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर. गेंदबाजी करे शुभम. स्ट्राइक रन पर ओंकार देसाई. कमाल के खिलाड़ी है. शानदार प्रदर्शन इनका भी रहा है. शिवा फॉरेवर यांच्याकडून जर चतुरने 3 बॉलला 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे बक्षिस येणार आहेत. प्रेक्षकांची देखील तुफान गर्दी आपण पाहतोय, कारण आज गेले 2-3 दिवस एकच चर्चा सुरू आहे. सह्याद्रीचं मैदान, कांदिवली पश्चिमला येणारा प्रत्येक रिक्षावाला, प्रत्येक ठिकाणी बसवाले, निश्चितपणे सर्व येणारे प्रेक्षक वर्ग मध्ये पालघरवरून आलेले आहेत, ठाण्यावरून आलेले आहेत, काही जण आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जिल्ह्यातून आलेले आहेत. फक्त याच ठिकाणी पोहोचतायत आणि रिक्षा बस देखील त्यांना कुठे घेऊन येतात तर सह्याद्रीनगरच्या मैदानात. कारण देवाभाऊ चषक 2026 पहिलं पर्व यशस्वी होताना आपण पाहत आहोत. कमालीचं यशस्वी होतं, यात काही शंका नाही है. शुभम अपनी बोरिंग माप पर तैयार है. स्कोर 53 विकेट के नुकसान पर. ओंकार 15 पर खेल रहे. प्रशांत 32 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रुक गए शुभम, रुक गए. सामने ओंकार देसाई. वो हल्का सा स्माइल देंगे. देखिए ये हल्का सा स्माइल देने वाले हैं. शातिर खिलाड़ी है ये. हल्का सा स्माइल है. 53 विकेट के नुकसान पर. नक्कीच. आणि खूप मोठे मोठे कधी कधी आपण म्हणतो की मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, खूप काही गोष्टी यांनी केलेल्या आहेत. यांचा जर गेल्या 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर खरोखरच खूप चढ उतार पाहिले जवळून. टेनिस क्रिकेट विश्वातील मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर. तर मात्र बॉल खाली राहतोय. स्ट्राईक चेंज करणार का? काही गरज. काय झालंय बघा, दोघही आले थांबले. कारण एवढं जर पुढे यायचं होतं तर प्रशांतने थोडस वेगळं कॅल्क्युलेशन होतं, मात्र ओंकार निघाले होते. कॅल्क्युलेशन चुकतंय. सर एक मोठी विकेट आणि कोण आउट होतोय? जो आतापर्यंत शांत होऊन जो अशांत झाला असा प्रशांत बाद होऊन परततोय. सामन्याचं गणित समीकरण निश्चितपणे बदलणार आहे, कारण जो मोमेंटम सुरू होता असं वाटतंय की प्रशांत बाद झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 धावा आता आपल्याला पाहायला मिळू शकतात. दूसरी बात, शिपास साइकिल को विकेट चाहिए था. वो रनआउट का विकेट जो है ना, एक बार फिर कमबैक करने का मौका शिपास साइकिल को जरूर देगा. प्रशांत गरज सेट बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए हैं. आप कह रहे हैं कि शिफा स्ट्राइकर शिवम एलेन के लिए बहुत ही इंपॉर्टेंट ये स्थिति हम देख रहे हैं, जहां पर इंपॉर्टेंट विकेट मिला है, जिस विकेट की तलाश थी, और प्रशांत इस तरह से आपको मिलना है. देखिए बहुत बार हम देखते हैं कि बल्लेबाज जिस तरह से अपने अलग मूड में होते हैं तो विकेट लेना अलग बात होती है, लेकिन जब वो रनआउट एकमात्र विकल्प होता है कि वो रनआउट के माध्यम से आउट हो सकते हैं, और यही वहां पर हुआ. इसके पहले थोड़ा सा वेट किया था, लेकिन अब ये बेहतरीन विकेट. अब नए बल्लेबाज आए हैं, रोहित नार्वेकर, चतुर इसी चारकोप से जिन्होंने अपने क्रिकेट की शुरुआत की. श्री गणेशा किया, और देखते देखते ऐसा क्रिकेट वो खेल रहे थे. 16 वर्षाखालील क्रिकेट होतं. प्रत्येक बॉलवर मला
मोठे फटके खेळायचे आहेत. त्यानंतर एसपीजी संघामध्ये स्थान मिळवलं आणि ज्याच्या नावावर 7 चेंडू 7 षटकारांचा रेकॉर्ड असा रोहित नार्वेकर वामन मूर्ती शिवा फॉरेवर यांच्याकडनं 3 बॉलला 3 षटकार 5,000 रुपये. प्रशांतजी. शुभम अपनी बॉलिंग में पता स्कोर 53 पर 3. ऑफ टाइम के बाहर के थे, कट करना चाहते थे, जोरदार अपील लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. नीरज और प्रदीप दोनों ने बहुत अच्छा काम किया. भाभी जी हमारे साथ हैं, उसके साथ इस प्रतियोगिता में जो चारों अंपायर है इन्होंने बहुत बढ़िया काम किया है. ओंकार 15 पर के तरह रोहित के ऊपर बहुत सारे इनाम. राजू बिल्कुल बहुत सारे इनाम आ रहे हैं और एक इनाम आएगा जिसकी चर्चा होगी. 53 पर 3. 5वां ओवर प्रगति पर है. प्रशांत घरत का विकेट गिरने के बाद शिपा स्ट्राइकर कमबैक जरूर करेंगे, मजा आएगा. चतुर के ऊपर बहुत सारे दाव लगा चुके हैं उनके फैंस. ऑफ स्टंप के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी करते हुए इंस्पेक्टर शुभम. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. स्कोर 53. 5 ओवर का ये खेल है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. प्रयास एजुकेशन फाउंडेशन प्रेजेंट देवा भाऊ चषक 2026 सेमीफाइनल का मुकाबला. दो तगड़ी टीम है. शिपा स्ट्राइकर टीम ने कमबैक किया है. शतरॉन स्ट्राइक शिवा फॉरेवर कडून. ऑफ टम्प के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेल दिया. अपर कट है, बहुत तेजी के साथ गेंद बॉडी की तरफ जा रही है. झटपट पट टकाटक अपर कट, चेंडू सीमारेषा पार चौकार. सुंदर फटका, सुंदर फटका. मगाशी जी मोठी चूक झाली होती, कभी कभी अपन म्हणतो कि गलती थी, गलती नहीं गुना हो सकता था, लेकिन अब मेरिट पर खेल रहे हैं. पॉइंट के ऊपर से जैसे गेंद को देखा, थोड़ी सी छोटी गेंद है, ऑफ स्टंप के बाहर है, थोड़ा रूम मिला और पॉइंट के ऊपर से खेला हुआ एक बेहतरीन स्ट्रोक. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन और इन 4 रनों के साथ अब रन संख्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ 57 पर 57 रन. राजू दो गेंदें शेष हैं, तो बिल्कुल मैं आपकी तरफ आ रहा हूं. और शुभम की गेंदबाजी स्टार्ट अच्छा किया था. पिछले 3 गेंदों में बढ़िया गेंदबाजी, लेकिन इस गेंद के ऊपर ऑन साइड पर खेल दिया. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. चतुरचा धूम धडाका मैदानावरती टाळ्यांचा गजर प्रेक्षकांचा होतोय. चतुरची बॅट एक पाहण्याकरता आतुर झालेले प्रेक्षक होते आणि काय फटका सजवलाय. कडक कडक आणि बेधडक षटकार आलाय. हे प्रेक्षक टाळ्यांच्या शिट्ट्यांचा गजर करतायत. वाह 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 उस्ताद. धावसंख्या 63-3. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा सत्कार व्यासपीठावर होतोय. हे पुष्पगुच्छ घेऊन तिकडे गेलेत. हा नक्की कोणता सत्कार आहे? हा त्याच्या बॅटिंगचा सत्कार आहे. मला वाटतं आज 2-3 दिवस आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छाने सत्कार करतोय. काल एक छान झेल घेतला डाव्या हातामध्ये आणि अक्षरशः एक प्रेक्षक होते 2 कोंबड्या घेऊन आतमध्ये आले. आज रविवार आहे. काल अक्षरशः ती रील आज जास्त व्हायरल होते. आणि असा एक प्रेक्षक होता ज्यावेळेस तो नागेश वाडेकरच्या फिल्डिंगवर खुश झाला आणि अक्षरशः मैदानात कोंबड्या घेऊन आला होता. अजूनही 2 षटकार आले यानंतर. तर शिवा फॉरेवर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. 4 कोपचा हा कोहिनूर हिरा. नाव आहे रोहित नार्वेकर चतुर. पहिला षटकार आलेला आहे. धावसंख्या टोटल 63 विकेट के नुकसान पर शुभम गेंदबाजी करे. आखिरी गेंद शेष है. 5वां ओवर. चतुर ऑन स्ट्राइक. 63 पर 3. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. ओंकार केंद्र 15 पर, रोहित 10 पर बल्लेबाजी कर रहे. दर्शक काफी संख्या में मौजूद है. देवा भाऊ चषक 2026 का लुत्फ उठाते हुए अब मजा आएगा. चतुर ऑन स्ट्राइक. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आएंगे. नहीं, दूर गेंद है. 2 रन लेने का मौका और 2 रनों के साथ 5 ओवर का खेल. तीसरे के बारे में सोच रहे हैं. ये तीसरा रन मुकम्मल करेंगे नहीं करेंगे देखने वाली बात है. अब आना पड़ेगा टीवी अंपायर को. तो 5 ओवर का ये खेल बहुत इंटरेस्टिंग. फक्त एकदा विनंती आहे तमाम बोरवलीकर आणि कांदुलीकर, चतुरचा खेळ पाहण्याकरता तुम्ही आतुर झाला होता, त्याचे फटकेही तुम्ही पाहिलेले आहेत. पण चतुरची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर मनाबद्दल टाळ्या ठोका. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या चतुरसाठी. तुमचा आवडता खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला नाण्याची दुसरी बाजू देखील आपण बघणार आहोत. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर झालाय. यापूर्वी बोरवलीमध्ये काय घडलं ते देखील आपण पाहिले. कांदिवलीमध्ये कोंबडी पळाली हे गाणं देखील गाजलं. आता पुष्पगुच्छ या ठिकाणी त्याचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये राजू आपल्याला काय बघायचंय हे आपल्याला माहिती नाहीये.
बरंच काय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. परंतु बघूया आता धावसंख्या किती झाली त्याची चर्चा तोपर्यंत राजू बरोबर. येस 66 झालेली आहे, बरोबर ना गौरव? 60 डिसिजन पेंडिंग आहे. तर पंचाने निर्णय दिलेला आहे, थर्ड अंपायरने आउट, OUT आउट. 66 टार्गेट आहे. सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहतात उत्सुकतेने, आतुरतेने. आता बॅटिंगला कृष्णा सातपुते येणार आहे. शिफा स्ट्रायकर, शिवम 11. बघूया किती धावा होणार, काय घडणार. या अगोदर 4-5 वर्षापूर्वी याच ठिकाणी आले होते सह्याद्रीचा राजा चषक 2019च्या निमित्ताने. सचिनजी विचारे आमचे जे एक फिटनेस गुरु आहेत त्यांचे, आणि त्यावेळी त्यांनी 62 धावा केल्या होत्या. तेच कृष्णा सातपुते जवळपास 5 ते 6 वर्षानंतर पुन्हा एकदा या सह्याद्री नगरच्या क्रीडा नगरीमध्ये. ज्यावेळेस कृष्णा सातपुते काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आले तेव्हा आडवी पिच होती, जी सिमेंट विकेट आपण पाहतोय मागे डिक्लेअर होतं. मात्र आता ही आपण सेंटरची विकेट पाहतोय, आणि ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला षटकार चौकार पाहायला मिळू शकतात. श्रेयस कदम यांना देखील आपण पाहतोय. बँड्रस बंडर बॉय, मौलिक, विशाखा सिल्क 11 हा संघ फायनलमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या समोर कोणता संघ खेळणार, शिफा स्ट्रायकर शिवम 11 की ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहे सेकंड इनिंगसाठी. कारण प्रशांत आदवडे यांना आपण ऐकलं पहिल्या पर्वामध्ये, या निश्चितच काल आणि आज 2 दिवस, आणि आता जॉईन होतील त्या ठिकाणी जुन्नर भूषण पुरस्कार, मुंबई भूषण पुरस्कार. आणि नेहमीच मी म्हणतो की ज्या ज्या वेळेस सीझन सुरू होतो शतकांची स्पर्धांची शतक निर्माण करणारे असे चंदू शेट्टेजी या ठिकाणी जॉईन होतील. धावांचं लक्ष आहे टोटल जर आपण पाहिलं तर 66. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू राजू. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026 मध्ये आदरणीय किरण देसाई, आदरणीय निखिलजी चव्हाण साहेब, मनोजी चव्हाण साहेब, अमितजी चव्हाण साहेब, मी आपले मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. गेले 2 दिवस या पहिल्या पर्वाकरता समालोचन करण्याची संधी तुम्ही आपल्याला दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण केलेली कामगिरी, आपण केलेलं आयोजन हे दर्जेदार एक स्पर्धा कामाची यशस्वी झालेली आहे. आणि आता दुसरी इनिंग जेव्हा सुरू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा या मंचावरती कॉम्बॉक्स मध्ये आपण हलकासा बदल करतोय. बिजी समालोचक चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवरती असतील, तर दुसऱ्या बाजूला राजूचा आवाज देखील ऐकूया. येस, मी किरणजी देसाई, निखिलजी चव्हाण यांना विनंती करतोय, गेले 2 दिवस आपण जो आवाज ऐकला, जे ज्या पद्धतीने 29 ज्यांनी ऑल इंडिया स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत, 3 राष्ट्रीय स्पर्धा ज्यामध्ये इंडिया कप आहे, प्रेसियन कप आहे, PSPL सारखी स्पर्धा, आणि 13 राज्यांमध्ये जाऊन ज्यांनी सुंदर असं समालोचन केलेलं आहे असे आदरणीय प्रशांत आदवडे सर यांचा देखील सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी किरणजी देसाई साहेबांना विनंती करेन, निखिल चव्हाण साहेबांना आपण प्रशांत आदवडे जे आमचे समालोचक कॉमेंटेटर यांचा देखील सत्कार यानंतर आपण करणार आहोत. तुर्तासरी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमरजी यांच्याकडनं एक पारितोषिक आलेलं आहे. जर हाफ सेंचुरी केली कृष्णा सातपुते यांनी तर त्यांच्यासाठी 5,000चं पारितोषिक आहे अमरजी यांच्याकडून. बक्षिसं सुरू होत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शन पाहूया, ज्यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी येणार आहे संघ शिफा स्ट्रायकर शिवम 11, ज्या संघाने आज 104 धावा केल्यात, ज्या संघाने आज 72 धावा केल्यात 5 ओव्हर्समध्ये, तोच संघ. आणि निश्चितपणे सौरभ सिंग चिचा पहिल्या मॅचमध्ये 41, दुसऱ्या मॅचमध्ये 44. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय तोच खेळ मुंबईच्या कांदिवलीच्या या चारकोपच्या सह्याद्री नगरमध्ये घेऊन आलेला आहे. आणि प्रयास एज्युकेशन फाउंडेशनची ही देवाभाऊ चषक सेमीफायनलची ही दुसरी सेमीफायनल, आणि मैदानाच्या आतमध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, कृष्णा सातपुते दाखल झालेले आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 66. 5 ओव्हरमध्ये 66 होऊ सुद्धा शकतात, नाही सुद्धा होऊ शकत. म्हणजे संधी दोन्ही बाजूला आहे. एका बाजूला सौरभ, ज्या सौरभने आज दिवसभरात खूप सारे रन केल्यात, आणि दुसऱ्या बाजूला मागील 20 वर्षात टेनिस क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हणून ज्यांना आपण पाहिलं, कृष्णा सातपुते बॅटिंगला. अमर आमले यांच्याकडून कृष्णा सातपुतेने जर हाफ सेंचुरी मारली तर यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अमर आमले यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी असेल कृष्णासाठी. पारितोषिक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. कार्तिक वांगवडेकर मॉन्टी.
हॅलो, चला मॅच, महत्वाची मॅच. बॉलिंगसाठी पंकज पाटील, पालघर जिल्ह्यातील एक वेगवान गोलंदाज, समोर कृष्णा सातपुते. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळाय खरा, परंतु हातात जातोय. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर आले. कृष्णा सातपुते बाद होत आहेत. पंकज पाटील पालन यांनी ते काम केलंय. मोठा धक्का दिलाय पहिल्याच बॉलवर शिपा स्ट्रायकरला. कृष्णा सातपुते माघारी परतताना पाहायला मिळत आहेत, परंतु शिफा स्ट्रायकर ही टीम आज दिवसभरात खूप चांगलं खेळलेली आहे आणि बाकीच्यांनाही क्रिकेट खेळावं लागणार आहे. कारण धावसंख्या जर पाहिली तर एवढी मोठी नाही आहे. टाई ब्रेकर मॅचमध्ये आली आहे, कारण पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते आउट होत आहेत. सौरभ एका बाजूला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता पाहूया त्यांची साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालेत प्रणय कोळी. यस, लोकल बॉय, बंदरपाखाडी गावाला बिलॉंग करतात. या गावाला ग्लेन सारख्या दिग्विजय ही खेळाडूला देखील आपण पाहिलं. हा परिसर क्रिकेटचा आहे, कारण चारकोप म्हणा, गोराई म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर बंदरपाखाडी म्हणा, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट चालतं. आणि आज चारकोपचं क्रिकेट आपण पाहतोय. सह्याद्री नगर, प्रणय जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु पंकज पाटील यांचा वेग बरंच काही सांगून जातो. या मॅचला जिंकण्यासाठी मोठमोठे स्ट्रोकही आता मारावे लागणार आहेत. काय गर्दी केली आहे प्रेक्षकांनी, म्हणजे या मैदानात नाईट टुर्नामेंट होणार की नाही इथून सुरुवात झाली होती आणि या मैदानामध्ये नाईट टुर्नामेंट यशस्वी करून दाखवली, इथपर्यंत येताना पाहायला मिळते. प्रणय कोळीने जर हाफ सेंचुरी केली तर अमर आमले यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पारितोषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. ही प्रोत्साहन आहेत आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी. पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे एक संधी मिळते आणि ती सुद्धा प्रणयला घरच्या मैदानामध्ये मिळते. प्रेक्षकांचा आवाज यायला लागलाय आता, कारण प्रणय सारख्या बॅटरची कॅच सुटलेली आहे. धावसंख्येला सुरुवात. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. शिफा स्ट्रायकर एक जबरदस्त टीम आहे. कमबॅक करणं तेही जाणतात. समोर आहे ताई पॅकर पालघर. सेमीफायनलची महत्वाची मॅच आपण पाहत आहोत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने. वा 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 वा, आता मात्र टाळ्यांचा गजर होईल, कारण बॉल सीमारेषा पार. प्रणय कोळी याच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक अमर आमले यांच्याकडून. बंदरपाखाडी गावातील हा खेळाडू आहे. समोर जेवढे प्रेक्षक आपण पाहतोय, अक्षरशः पूर्ण बंदरपाखाडी गाव आलेलं आहे. आणि जर एका ओव्हरमध्ये 3 षटकार खेचले सौरभ सिंग चिचा, तर अनिकेत काळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. चौकार आलाय सौरभ यांच्या बॅटमधून. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न, त्याला दिशा दिली आहे. वा सौरभ वा, हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. धावा येत आहेत 4 4 4. चौकार. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. अशा प्रकारे जर बॅटिंग झाली तर मॅच कुठेही जात नाहीये. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मजा येते या क्रिकेटच्या खेळामध्ये. अद्भुत क्रिकेट, प्रचंड गर्दी. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. 2-2 खेळाडू प्रयत्न करतायत, परंतु बॉल हो 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 हो, काय फुटवर्क दाखवलंय तिकडे करण मोरे यांनी. आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत 3 रन कंप्लीट केले जात आहेत. वा वा वा, करणचं कौतुक करावं लागेल, कारण करणने 1 रन तर वाचवलेली आहे. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 25 बॉलमध्ये अजूनही 54ची आवश्यकता आहे. 12 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा पाहायला मिळते, कारण यानंतर
अंतिम टप्प्यामध्ये एक मॅच येताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर आहे. हे क्रिकेटचे चाहते पहा. क्रिकेटचा खेळही चाललाय आणि एन्जॉय देखील चाललेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे रनआउट करता. ठिकाणी जर सौरभ चिचा याने मॅच 3 बॉल 3 षटकार मारून संपवली तर दीपक दरेकर अनिकेत काळे यांच्याकडनं 1000 रुपये. बघा मॅच अजून खूप बाकी आहे. 66 करायचे आहेत. रायझिंग सन अध्यक्ष अमित पालंडे यांच्याकडून 2 बॉल 2 सिक्सर मारले ओव्हरमध्ये तर 500 रुपये अमित पालंडे यांच्याकडून. रायझिंग सनचे खेळाडू अध्यक्ष. नॉट आउट आहे. सर हा रिव्ह्यू कुणाचा होता पंच विचारतायत. अंपायर. हॅलो. पहिली ओव्हर झाल्यानंतर 12 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 54ची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सौरभ. सौरभ बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. 11 रन केल्यात आणि आजच्या दिवसात खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलंय. यावेळेला काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. टाळ्यांचा गजर होऊ लागलेला आहे कारण आलाय षटकार. 2 बॉल 2 षटकार अमित पालांडे रायझिंग सनचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर 3 बॉल 3 षटकार मॅच संपवली तर दीपक दरेकर अनिकेत काळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सौरभ सिंग चिचाला प्रणय कोळीला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये किशोर उतेकर यांच्याकडून.
राजेश सर मॅच रंगात बंदर यायला पाखाडी लागली. टीम कडून या दोघांच्या प्रत्येक रनला 100 रुपये, प्रत्येक रन्सला 100 रुपये. या स्पर्धेच्या चारकोपच्या इतिहासातील एक अविस्मरणीय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. सत्कार घेऊया सर. प्रशांत आदवडे सर यांचा सत्कार आपण व्यासपीठावर घेत आहोत. 2 दिवस ज्यांना आपण या ठिकाणी समालोचन करताना पाहिलं. मी आताच म्हटलं की ज्यांनी 29 ऑल इंडिया स्पर्धा कव्हर केल्या, 3 राष्ट्रीय स्पर्धा, 13 राज्यामध्ये जाऊन ज्यांनी समालोचन केलं, असे आदरणीय प्रशांत आदवडे सर यांचा सत्कार आपण करतोय. मी निखिल चव्हाण यांना विनंती करते हा सत्कार आपण करायचा आहे. ओव्हर टू यू. मनगटाच्या साह्याने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॉल सीमारेच्या दिशेने गेला आहे. पहिल्या प्रयत्नात बॉल नाही अडवता आला. दुसरा प्रयत्न तिकडे केला गेला आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते आहे. अगदी धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जात असताना 20 वर जातोय. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न प्रणय करतील, सौरभ सुद्धा करतायत, परंतु सौरभ काय खेळतायत. सत्कार सन्मान आपण करत आहोत. आपण निश्चितपणे आमच्या टेनिस क्रिकेट विश्वातील नाही तर लेदर क्रिकेट देखील ज्याने इंटरनॅशनल जर पाहिलं तर स्पर्धा देखील कव्हर केलेली आहे. असे आदरणीय प्रशांत आदवडे सर यांचा सत्कार सन्मान, ज्यांनी 29 ऑल इंडिया स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. त्यांनी 13 राज्यामध्ये जाऊन समालोचन केलेलं आहे आणि 3 राष्ट्रीय स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या. हा सत्कार आपण करत आहोत प्रशांत आदवडे सरांचा. 2 दिवस सर आपण आलात, आपलं निश्चितच योगदान आमच्या या स्पर्धेला दिलं. देवाभाऊ चषकाच्या निमित्ताने आयोजक आणि संयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद. धावफलक जर पाहिला तर आता 6 ने पुढे जाईल. प्रशांत आदवडे सर आपलं विशेष कौतुक केलं जात आहे आणि प्रणय कोळीच्या देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत अमित पालेंडे यांच्याकडून. दोघांनी मॅच संपवली तर प्रत्येकाला 1000 बंदर पाखाडी गावाकडून टीमकडून प्रत्येक रनसाठी No ball. 100 रुपये. तर निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल इकडे घोषित. नो बॉल घोषित केला जातोय. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत. काय बॅटिंग करतायत सौरभ. आयुष्यातील एक अविस्मरणीय पारी यांची इकडे पाहायला मिळते. 66चा पाठलाग करायचा आहे. 22 मध्ये 39 अजूनही पाहिजेत, म्हणजे ही मॅच काही संपलेली नाहीये. आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर रन आल्यात, म्हणजे 2 अधिकृत बॉल झालेत आणि या 2 अधिकृत बॉलमध्ये जर पाहिलं तर इकडे तब्बल 15 रन आलेले आहेत. आणि ही तर खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळाची ओळख राहिलेली आहे. 27 धावा धावफलकावर, 1 विकेट माघारी परतलेली आहे. सौरभ. ठीक. प्रेक्षकांसाठी देखील प्रेक्षकांनी जर एकट्याने 2 हातामध्ये छान झेल घेतला बाउंड्रीच्या बाहेर तर त्यांना देखील 100 रुपयाचं पारितोषिक आता लागू झालेलं आहे. दोघांनी वगैरे नाही, एकानेच व्यवस्थित छान घेतला, तुम्ही यायचं 100 रुपये घेऊन जायचं आहे. ओ टू चंदूजी. वाह, याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, परंतु पाहूयात फ्री हिटचा फायदा तिकडे होताना पहिला मिळेल आणि धावसंख्या 28 वर जाते. दुसरी ओव्हर सुरू आहे. 28 धावा, याला म्हणतात जशाच तसं प्रत्युत्तर. तेच मात्र इकडे देण्याचा प्रयत्न केलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावर. प्रणय बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट सुद्धा इकडे मिळालेली आहे. प्रणय या मैदानासाठी अगदी की फॅक्टर होते आणि ते मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. राजेश सर, विकेट आली आणि ती सुद्धा जर पाहिली तर इकडे प्रणयची आलेली आहे. प्रणयसाठी बंदर पाखडी गाव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण सर्वांची इच्छा होते की
अजून थोडं मनोरंजन करावं प्रणय कोळीने, कारण बंदरपाखडी गाव सध्या एक गाव एक संघ ग्रामीणमध्ये देखील खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि अजूनही सौरभ सिंग चिचा आहे. आपण जर पाहिलं तर 2 सामन्यांमध्ये जवळपास 85 धावा केलेल्या आहेत. प्रबळ दावेदार बनू शकतो मॅन ऑफ द सिरीजसाठी. आपण जो पाहतोय सुहास भोईटे साहेबांच्या माध्यमातून जी मोटरसायकल आपल्याला समोर पाहायला मिळते, जी मॅन ऑफ द सिरीज आहे, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरला आपण पाहत आहोत, सायकल आहे आणि त्या शर्यतीमध्ये सौरभ देखील आहे. मात्र विकेट मिळालेली आहे, ज्यामुळे कमबॅक केलं आहे ताई पॅकर संघाने, कारण 66 धावा तुम्हाला 5 ओव्हर्समध्ये करायचं आहे. शेवटपर्यंत जोपर्यंत धाव होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेट. चर्चा होते मोठ्या प्रमाणावर या मॅचची. राज सिंग मात्र बॅटिंगला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या खेळाडूमध्ये बॅटिंगचं कौशल्य सुद्धा आहे आणि 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली आहे, परंतु सौरभ सर मैदानावर राहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. किरणच्या या बॉलवर मात्र विकेट येताना थोडेसे महागडे राहिलेत, परंतु विकेटही आलेली आहे. 66चा करायचा आहे पाठलाग आणि अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे खरा. पहिलाच बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर थोडेसे दूर होते, निघाले तिकडे आणि किरणने पकडली कॅच. सुरुवात चांगली नव्हती झाली, परंतु मी माझ्या ओव्हरचा शेवट चांगला करणार हा निश्चय त्यांचा पाहायला मिळाला आणि आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यात जाते. राजेश सर, आणखीन एक विकेट आली आहे. नक्कीच ज्या प्रकारचे विकेट्स येतात या ठिकाणी कमबॅक करते ताई पॅकर संघ देखील. आणि आता फलंदाजीसाठी DN नगर, शीतलादेवी बॉईज ज्या संघाकडून ज्यांनी सुरुवात केली. DN नगर बॉईज अंधेरी या परिसरातील हा तारा सितारा दीप चव्हाण, पहिला सामन्याचा सामनावीर ज्यावेळेस ते खेळले होते संघाकडून. शिफा स्ट्रायकर शिवम 11. दुसऱ्या बाजूला सौरभ सिंग. दोघांची पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली जोडी जमली होती, ज्यावेळेस 104 धावा केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार ठोकले होते असा एक आक्रमक बॅटर. दीपक शिंदे, आपलं देखील हार्दिक स्वागत. धावांचं लक्ष आणि जे समीकरण आपल्याला ऐकूया पुन्हा एकदा चंदूजी यांना. मॅच संपलेली नाहीये, मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. 19 बॉलमध्ये 38 पाहिजेत, म्हणजे मॅच अजूनही ऑनच आहे. कारण चला थोडीशी घाई करायची आहे, आयोजकांच्या सूचना आहेत, कारण यानंतर आणखी एक मॅच आहे आणि आता जवळपास 12 वाजलेले आहेत. दीप आलेले आहेत, ज्या दीपने आज खूप चांगली कामगिरी केली आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. दीप आले आणि आल्या आल्या षटकार मारलाय. पहा, 2 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत 34 आणि 3 ओव्हरमध्ये रन पाहिजे ते 32. आणि हे चाहते आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपल्या आवडत्या खेळाडूंचं कौतुक करतायत. आणि एक सेल्फी तो बनतीये भाई. लाडक्या खेळाडूचं कौतुक. ही चित्र तुम्हाला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. येस, निलेश कोरगावकर यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. ताई पॅकर्स पालघर संघ जो जिंकला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ताई पॅकर्स पालघर संघासाठी राहील निलेश कोरगावकर यांच्याकडून. सामना छान आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहताय 34 धावा, म्हणजे 17ची सरासरी. आणि या संघाचं चंदूजी आपण पाहिलं तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य हेच ठरलंय की यांनी पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये खूप सुंदर बॅटिंग केलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये फक्त 27 आणि त्यानंतर काय बॅटिंग केली आणि 104 धावा केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये सुरुवात 4ने झाली, त्यानंतर 72वर जाऊन पोहोचले 5 ओव्हर्समध्ये. आत्ता ऑलरेडी 2 ओव्हर्समध्ये चेस करताना 66, 34 झालेले आहेत, म्हणजे 18 चेंडू 32. फक्त फरक जर आपण पाहिला तर 14 धावांचा आहे, म्हणजे 3 चौकार किंवा 2 षटकाराची मॅच आहे. मात्र ताई पॅकर्स पालघरला असा एक गोल्डन आर्म गोलंदाज आणावा लागेल जो या ठिकाणी सामन्याचं गणित बदलू शकेल, कारण ही जोडी जी बिनीची जोडी आहे शिफा स्ट्रायकर शिवम 11 साठी खूप महत्वाचा क्षण इकडे असणार आहे. परंतु राजेश सर, एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, ताई पॅकरच्या विजयामध्ये आज या अमित पांडेच्या बॉलिंगचे देखील तेवढंच योगदान राहिलं आहे. नक्कीच. आणि आज इथे प्रेक्षक जवळपास 3 ते 4 हजार प्रेक्षक मैदानात उपस्थित आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, स्पर्धा आवडली एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. वाह. आणि जवळपास 1.5 लाख लोकांनी स्पर्धा पाहिलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर. चला लवकर पाणी घेऊन जायचं. एक जबरदस्त स्पर्धा 70 स्पोर्ट्स
ज्या प्रकारचे व्ह्यूज आपण पाहतोय, प्रत्येक जण ज्याच्या ठिकाणी आहेत याच देवभाऊ चषकाची चर्चा. जसं आपण पाहिलं की कालचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी इंटर ऑफ होतं सह्याद्री प्रीमियर लीग, काल पहिला दिवस अखिल भारतीय, आज दुसरा दिवस आणि 18 चेंडू 32 धावांची गरज. 18 बॉल 18 बॉल धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल अगदी चौरशीची मॅच, महत्वाची मॅच सध्याच्या घडीला पाहायला मिळते. कट टू कट मॅच, दोन्ही संघांचा संघर्ष मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अमितची बॉलिंग हा की फॅक्टर राहिलाय खरा. अजूनही 17 बॉल बाकी आहेत मॅचला जिंकण्यासाठी. धावांची आवश्यकता जर पाहिलं तर 31 आहे. कट टू कट मॅच पाहायला मिळते. सौरभने केलेला लाजबाब 26 धावा. यावेळेला बॅकफुटला गेले. अजूनही एक अफलातून फटका खेळलाय. या दीपला झालंय तरी काय काय खेळतोय मित्रा, जबरदस्त कामगिरी इकडे करतोय. Yes. परंतु कमबॅक आता करावं लागेल ताई पॅकरला, अन्यथा सामना हातातून निसटू शकतो. दीप आणि सौरभ दोघेही लाजबाब. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 62 आणि या मॅचला जिंकण्यासाठी रन पाहिजेत फक्त 4. बघा हा धावतोय, मात्र याच्या डाव्या खिशामध्ये काहीतरी आहे. त्याला कृष्णा शोधलं सातपुते पाहिजे. सर, कृष्णा सातपुते पहिल्या बॉलला बाद झाल्यानंतर सुद्धा ही टीम मैदानात घुसली आणि घुसून खेळतायत. आई बॉल ऑप्शनच्या बाहेरचा इकडे पाहायला मिळतोय खरा. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 4 पाहिजे विजयाच्या दिशेने, विजयाच्या उंबरठ्यावर. सह्याद्री नगर, सह्याद्री आज जर पाहिलं तर सह्याद्री नगर मध्ये क्रिकेटचा जल्लोष. या नक्कीच हे रात्रकालीन क्रिकेट, प्रेक्षकांची गर्दी, कारण हा संपूर्ण परिसर दर्दी आहे. आणि मुंबई म्हटलं तर क्रिकेटच्या प्रेक्षकांची गर्दी टेनिस क्रिकेटसाठी होते म्हणजे होते. आज पुन्हा एकदा आपण पाहिलंय, काही असू देत. यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर होते आणि कॅच मात्र नाही झाली आहे तिकडे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 3 ची आवश्यकता आहे. दीपने 8 बॉलमध्ये 29 केले, 9 बॉलमध्ये 30 केल्यात आणि सौरभने 10 बॉलमध्ये 30 केलेले आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर येताना पाहायला मिळतोय हा संघ. टिपा स्ट्रायकर मुंबईतील युवा खेळाडूंना संधी दिली यांनी आणि खूप चांगली कामगिरी करतायत. ताई पॅकरही चांगली खेळली खरी. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दीप सापडलेत आणि सौरभ सापडलेत. काय बॅटिंग केली या सौरभने, सगळ्यांना खुश केलं. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. टाळ्या होतील एवढा जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला. अगदी चला. प्रतिस्पर्धी कॅप्टनने कौतुक केलं त्यांचं. आणि खास मित्र आहे ते, जय विरूची जोडी आहे. अजय बॉईज कडून या दोघांनी आपलं क्रिकेट सुरू केलंय. सौरभ सिंग चीचा, आपण पाहिलं तर रोहित खरात, मॅन फ्रॉम जोगेश्वरी, अजून एक युवा खेळाडू, टॅलेंटेड डावखुरा. चला चारकोपासी आपल्या चारकोपचा खेळाडू येतोय सौरभ सिंग चीचा. पहिल्या मॅच मध्ये 41, दुसऱ्या मॅच मध्ये 44. एकदा जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ नॉक ॲट द क्रुशियल स्टेज इन सेमीफायनल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही सामना संपलेला नाहीये. या मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 3 पाहिजे. कुणाला वाटलं होतं का पहिल्या बॉलवर कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर अशी परिस्थिती येईल, परंतु आली आहे. थॉमस यांना देखील इनॅक्शन मध्ये पाहू. योगेश पेनकर, श्रेयस कदम, भूषण गोळे, एकाहून एक सरस खेळाडू यानंतर देखील पाहायला मिळणार आहेत आपल्याला. सँडी दिल्ली
येस, गाझियाबाद कर्नाटक कित्येक खेळाडू आपण पाहिले. प्रसन्न पाटील ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक जबरदस्त. मात्र 6 चेंडू 3 धावा. ओमकार देसाई आलेले आहेत. येस, ओमकार देसाई चांगले गोलंदाज सुद्धा आहे. आपल्या गोलंदाजच्या जोरावर मॅचेस त्यांनी सुद्धा जिंकून दिलेल्या आहेत खऱ्या. परंतु आता पाहूया, धर्मेश जोशी सुद्धा पाहायला मिळतील यानंतर. पाहूया ओमकार देसाई यांना आम्ही काही स्पर्धांमध्ये मेडन टाकतानाही पाहिलंय. आज काय होणार ते पाहायचंय. पहिला बॉलला दिशा दिली आहे. बॉल निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे 1 रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 बॉलमध्ये 2. सिफा स्ट्रायकर इतिहास घडवण्याच्या दिशेने निघाली आहे. या मैदानातील पहिली वहिली, या मैदानाच्या इतिहासातील पहिली वहिली नाईट टुर्नामेंट. आणि या स्पर्धेमध्ये स्थानिक खेळाडूंचा संघ फायनलमध्ये जाणार का याची चर्चाही पाहायला मिळते. ओमकार महाराष्ट्र झोन 1 चे कॅप्टन सुद्धा आहेत, ज्यांनी नुकतीच PSPL मध्ये विजय देखील मिळवून दिला. आणि जोगेश्वरीचा रोहित खरात पाहायला मिळतोय. ओ हा बॉल बाहेर चाललाय वाईट बॉल. विजयाच्या उंबरठ्यावर, फायनलच्या उंबरठ्यावर टीम येताना पाहायला मिळते. आणि इकडे या वाईडला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. हा, फायनल मॅचला दोन्ही टीम मैदानात जातील. वाईट बॉल आहे. आणि ज्या वेळेला दोन्ही टीम मैदानात असतील त्यावेळेला सगळे प्रेक्षक आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक वेगळं दृश्य आपल्याला टिपायचं आहे. ओ हो, डॉट बॉलची तर गरज आहे. 4 बॉलमध्ये आता मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 1. 4 बॉल 1. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. काय होणार या मॅच मध्ये. सिफा स्ट्रायकर विजयाच्या उंबरठ्यावर आहे. समोर ओमकार देसाई आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय खरा, परंतु जोखून दिलं स्वतःला त्या ठिकाणी रोहित खरातने. आणि ही रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिफा स्ट्रायकर बाजी मारताना पाहायला मिळते. अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहेत. अभिनंदन. गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये 20, 21, 22 तारखेला शिफा स्ट्रायकर्स आपण पाहिले खेळत असताना राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी फायनलमध्ये आले होते. आज अजून एक उत्तर मुंबईमध्ये लाखाची स्पर्धा, 3 लाख प्रथम पारितोषिक या ठिकाणी देखील फायनलमध्ये. टाई पॅकर्स विरुद्ध हा सामना आपण पाहिला. अभिनंदन. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय, दोन्ही टीम सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती करतोय आपण मैदानात उपस्थित राहायचं. दोन्ही टीम्स आपण मैदानात उपस्थित राहायचं. एका लाईनमध्ये लवकर करायचं आहे दोन्ही टीम्सना. प्रणय कोळी लवकरात लवकर आपली टीम त्या ठिकाणी मैदानात लाईन अप करायची आहे, दोन्ही संघ. चंदू शेट्टे सर थांबा. कधी सत्कार. ओके, थँक्यू, धन्यवाद. चंदू शेट्टे यांना आपण ऐकलं. महाराष्ट्राचा असा बुलंद आवाज, जुना